बीड जिल्ह्याच्या धुनकवडे येथील जिल्हा परिषद शाळेचे आदर्श शिक्षक म्हणून दीपक भिसे सर यांचा नुकताच मोठा सन्मान झालेला आहे। त्यांच्या शाळेमध्ये ते नवनवीन प्रयोग राबवून विद्यार्थ्यांना शिक्षणाची गोडी वाढवतात। यामुळे त्यांच्या या कामाची ख्याती दूरदूरवर पोहोचलेली आहे। त्यांना अशा या कामाबद्दल दिल्लीचा देखील पुरस्कार मिळालेला आहे। नोकरीच्या पहिल्या दिवशी जो उत्साह होता तोच उत्साह त्यांनी आज देखील जोपासलेला आहे। म्हणून त्यांचे अनेक विद्यार्थी ज्ञानवंत, गुणवंत आणि कीर्तिवंत झालेले आहेत। केज तालुक्यातील सौंदाणा या गावचे भूमिपुत्र असलेले हे दीपक भिसे सर खूप हालाकीमधून शिकलेले आहेत आणि मोठ्या जिद्दीने, मेहनतीने आणि चिकाटीने ते यशस्वी झालेले आहेत। म्हणून अशा या विशेष व्यक्तिमत्वाच्या दीपक भिसे सर यांच्या आजवरच्या यशस्वी जीवन प्रवासावर प्रकाश टाकण्याकरिता त्यांच्याशी आमच्या मुलाखतकार संतोष रोकडे यांनी साधलेला हा विशेष संवाद पहा न्यूज 1 महाराष्ट्र वाहिनीवर। नमस्कार, मी भिसे दीपक रमेशराव, सहशिक्षक, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा धुनकवड नंबर 2, तालुका धारूर, जिल्हा बीड। सध्या माझं मूळ गाव आहे सौंदाणा, तालुका केज, जिल्हा बीड। मी सुरुवातीला 2007 मध्ये जिल्हा परिषद प्राथमिक शाळा हाताळा, तालुका सेनगाव, जिल्हा हिंगोली या ठिकाणी 7 वर्ष सेवा केलेली आहे आणि त्यानंतर 2014 मध्ये मी या ठिकाणी बीड जिल्हा परिषदेमध्ये शिक्षक या पदावर रुजू झालो आणि त्यात मला जिल्हा परिषद प्राथमिक शाळा धुनकवड नंबर 2 ही शाळा नियुक्तीसाठी मिळालेली आहे। आज त्या शाळेवर माझे 10 वर्ष, एकूण 10 वर्ष सेवा झालेली आहे। या ठिकाणी कार्य करत असताना मला सर्वप्रथम 2016-17ला जिल्हास्तरीय रोटरी क्लब पुरस्कार, आदर्श शिक्षक पुरस्कार मिळालेला होता। त्यानंतर यावर्षी जुलैमध्ये मला सोशल वर्क नॅशनल अवॉर्ड दिल्ली या ठिकाणी मिळालेला आहे आणि आता नुकताच मला धारूर तालुका स्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार या ठिकाणी मिळालेले। या सर्व पुरस्काराचे श्रेय मी माझ्या आई वडील यांना देतो आणि त्याबरोबरच हा पुरस्कार मी माझी शाळा आणि माझे लाडके विद्यार्थी जे सर्व जिल्हा परिषद शाळेत शिक्षण घेतात त्यांना या ठिकाणी समर्पित करतो। नाव सांगा तुमचं? माझं रमेश विनायक भिसे। काका, तुमचे चिरंजीव जे की आदर्श शिक्षक आहेत दीपक भिसे सर यांचा नुकताच या ठिकाणी आदर्श शिक्षक पुरस्कार देऊन धारूर या ठिकाणी सन्मान झालेला आहे। एक वडील म्हणून काय भावना, नेमकी काय वाटतं नेमकं तुम्हाला? वडील म्हणून भावना आहे की अगोदर आपली परिस्थिती स्ट्रॉंग नव्हती। जेमतेम परिस्थिती असल्याच्या मला तरी बी त्यांचं भान ठेवून शिक्षणात जेवढं तोल देऊन आपला अभ्यास करून पुढे जायच्या हेतून चालले। आम्ही बी काय थोडं बहुत मदत, त्यांची मदत मिळून या स्टेपला येण्याचं काम मुलांनी केलेलं आहे। एक विचार असं वाटतं की मुलांना घडवणं एवढं सोपं नसतं, नाही का? सरांकडे पाहिल्यानंतर असं वाटतं की त्यांना तुम्ही चांगलं घडवलं आहे, चांगले संस्कार दिले आहेत। तर लहानपणापासून आपण जे वडील म्हणून लक्ष दिलं आहे किंवा जे संस्कार केले आहेत ते सांगा सर, म्हणजे त्यांच्या शिक्षणासाठी लहानपणापासून थोडी कसरत करावी लागली आपली। तेव्हा गाईचं दूध विकणे, त्याच्यापासून जे लागणार आहे समजा मेस असेल, कॉलेजची फीस असेल, आपण शेतीमधूनच जे दिलंय ती शेतीमधूनच दिलेलं आहे आणि त्यामधून त्यांची फार चिकाटी होती। काय ते काय निवळ त्याचा दुरुपयोग करणारे पोरं नव्हते। 10 रुपये मी दिले तरी पेक्षा आपल्या कामालाच लागावे असेतले मुलं आहेत। आता या ठिकाणी त्यांच्या कार्याचा गौरव होतोय, लोक चांगलं म्हणतात, काय वाटतं नेमकं? चांगलं वाटतंय ना। नेहमीच ते सामाजिक देखील कार्यामध्ये सक्रिय असतात, नाही का? तर तुम्ही त्यांना जी आवड निर्माण केली त्यांच्यामध्ये सामाजिक कार्याची, तर काय नेमकं सामाजिक कार्य काय असतं त्यांचं? सामाजिक कार्यामध्ये दिल्लीला एक अहवाल मिळाला। अच्छा। दारू व्यसन मुक्ती केंद्रामध्ये सहभाग घेतला होता। गावातले जवळपास त्यांना 100 मुलं दारू व्यसनापासून मुक्त केली। बरं, त्याबद्दलचा एक अहवाल मिळाला दिल्लीला। अच्छा। माझे नाव अलोक दीपक भिसे आहे। माझ्या पप्पाला आदर्श शिक्षक पुरस्कार मिळाले आहे, म्हणून मी तुम्हाला पप्पाविषयी थोडीशी माहिती सांगणार आहे। आदर्श शिक्षक पुरस्कार मिळाल्याबद्दल हार्दिक हार्दिक शुभेच्छा पप्पा। ज्ञानाचा प्रकाश अखंड तो जळतो, जीवनाचा खरा अर्थ शिक्षकामुळेच कळतो। दीपक
प्रशाळा धुनकवड. दीपक सर यांनी धुनकवड शाळा खूप सुधारलेली आहे, म्हणून मी त्यांचा 3 टाळ्याच्या गजराने स्वागत करतो. 1 2 3 फुलं फुलं फुलं. 1 2 3 छान छान छान. 1 2 3 फुलं फुलं फुलं. दीपक सर यांनी शाळा खूप सुंदर केलेली आहे, म्हणून मी त्यांचं अभिनंदन करतो. ज्ञान दिल्याने ज्ञान वाढे. परंतु जे ह्याला समजतं, ज्या गुरुजींना हे समजतं, ते गुरुजी मग या ठिकाणी ज्ञान देण्याचं हे काम अविरतपणे प्रामाणिकपणे करतात. यासाठी मला कुठला पुरस्कार मिळावा ही सुद्धा अपेक्षा नसते, परंतु असं म्हणतात की आपण जर काही चांगलं करत असाल तर त्या कामाची दखल समाज घेतो, कारण अवतीभोवती आपल्या अनेक CCTV कॅमेरे असतात, म्हणजे अनेकांच्या नजरा असतात, आणि मग या नजरेमध्ये चांगलं काम तेव्हाच या ठिकाणी उठून दिसतं. अर्थातच मी बोलतोय धारूर तालुक्यातील धुनकवड जिल्हा परिषद शाळेतील आदर्श शिक्षक सन्माननीय दीपक भिसे सर यांच्याबद्दल. नाव दीपक आहे, दीपक म्हणजे प्रकाश देणारा, आणि गुरुजी खरंच या ठिकाणी नावाप्रमाणे ज्ञानाचा प्रकाश देत आहेत. अनेक विद्यार्थ्यांना तळमळीने घडवत आहेत, आणि त्यांची ही तळमळ पाहून या ठिकाणी त्यांचा आदर्श शिक्षक पुरस्कार देऊन सन्मान केलेला आहे. तर या पुरस्काराच्या अनुषंगाने गुरुजींचा अभिप्राय, गुरुजींचं कार्य हे आपण पाहणार आहोत. सर, मुलाखतनामा या कार्यक्रमात तुमचं स्वागत. सर्वप्रथम न्यूज वन महाराष्ट्र चॅनलच्या वतीने तुमचं अभिनंदन की तुमचा आदर्श शिक्षक पुरस्कार देऊन सन्मान झालेला आहे. मी तुम्हाला विचारतो सर की या पुरस्काराच्या अनुषंगाने एक शिक्षक गुरुजी म्हणून काय भावना तुमची, काय वाटतं? सर्वप्रथम मी आपल्या चॅनलला या ठिकाणी धन्यवाद देतो की एक समाजातील चांगल्या व्यक्तीपर्यंत आपण पोहोचण्याचं कार्य या ठिकाणी चांगल्या पद्धतीने करत आहात. तर मला तालुकास्तरीय श्री जगताप गुरुजी स्मृती प्रित्यर्थ या ठिकाणी आदर्श पुरस्कार यावर्षीचा मिळालेला आहे, आणि तो पुरस्कार मला धारूर तालुक्यातून मिळालेला आहे. आणि मागच्या जुलै महिन्यातही मला दिल्ली या ठिकाणी नॅशनल सोशल अवॉर्डचा पुरस्कार मिळालेला आहे. आणि मी आतापर्यंत जे काही ग्रामीण भागात शैक्षणिक कार्य करण्याचा प्रयत्न करत आहे, त्याचा मुख्य उद्देश असा आहे की ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना दर्जेदार व चांगल्या पद्धतीचं शिक्षण मिळेल. कामाची आवड असली की अवॉर्ड मिळतो, आणि मुळामध्ये आपले विद्यार्थी जे घडतात, हे घडलेले विद्यार्थीच खऱ्या अर्थानं जेव्हा म्हणतात की गुरुजी तुम्ही आम्हाला चांगलं शिकवलं, घडवलं, तो खरं तर मोठा पुरस्कार असतो. सर, विचार असं वाटतं की तुम्ही जेव्हा शाळेत जाता त्यावेळेला शाळेला तुम्ही स्वतःचं मंदिर समजता, नाही का, आणि अगदी विद्यार्थ्यांमध्ये मिसळून जाता. बऱ्याच वेळेला काय असतं की मिसळणं हे प्रत्येकाला जमत नाही. काय म्हणजे कशा प्रकारची टीचिंग असते, कसं विद्यार्थ्यांमध्ये समरस होता, आणि ग्रामीण भागातल्या विद्यार्थ्यांना कशा प्रकारे अध्यापन करता, मला ते ऐकायचं. सर्वप्रथम तर मी ज्या दिवशी शाळेवर जातो त्या दिवशी मी माझ्या नोकरीचा पहिला दिवस असं समजून मी प्रत्येक दिवशी जातो. कारण त्याचा असा आहे, एव्हरीडे इज फर्स्ट डे. एव्हरीडे. कारण त्याचं कारण असं आहे की ज्या दिवशी आपल्याला शिक्षण पूर्ण झाल्यानंतर एका कोणत्याही नोकरीची आवश्यकता असते, त्या दिवशी आपण त्या नोकरीची आतुरतेने वाट पाहत असतो की मला त्या नोकरीवर जायचंय, त्या पदावर जायचंय, आणि त्यानंतर जी आपली तळमळ आहे ती आपली कायम राहिली पाहिजे अशी अपेक्षा आहे. आणि म्हणून मी 15/6/2007 रोजी पहिल्यांदा शिक्षण क्षेत्रातील शिक्षक या पदावर मी रुजू झालो, आणि त्यानंतर मला आजही हा प्रत्येक दिवस त्या पहिल्या दिवशी सारखाच वाटतो. धुनकवड या गावामध्ये आज अगदी लहानापासून ते मोठ्यापर्यंत तुम्हाला खूप आदराने बघतात, रिस्पेक्टली करतात, आणि मला असं वाटतं की हा रिस्पेक्ट आपल्या कामाचा असतो, ठीक आहे ना, कारण जे जे कार्य हे विनाकारण होत नाही. मला असं वाटतं त्यासाठी प्रयत्न आपले पाहिजे, तशी तळमळ पाहिजे. साधारणतः कितवी पर्यंत आपण शिकवता आणि कुठले कुठले विषय शिकवता? कारण D.Ed म्हटल्यानंतर, प्राथमिक शिक्षक म्हटल्यानंतर सगळे विषय कंपल्सरी असतात, पण तुमच्याकडे सगळे विषय आहेत का, मग अगदी ठराविक विषय आहेत? मी सुरुवातीला ज्यावेळेस नवीन रुजू झालो त्यावेळेस माझं शैक्षणिक पात्रता ही HSC D.Ed होती,
आणि शिक्षण म्हणजे शिक्षण प्रक्रियेतलं कार्य चालू असतानाही नंतर मी शिक्षण चालू ठेवलं. BA कंप्लीट केलं आणि नंतर माझं B.Ed झालं. सुरुवातीची शाळा माझी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा हाताळा तालुका सेनगाव आणि जिल्हा हिंगोली या ठिकाणी होती. आणि त्या ठिकाणी मी सर्व वर्गाचं सर्व विषयाचं अध्यापन करत होतो. आणि त्या ठिकाणी मला 5, 6, 7 आणि 8 या वर्गाचं इंग्रजी गणित या विषयाचं अध्यापन करण्यासाठी दिलेलं होतं. आणि या ठिकाणी मी 2014ला धारूर तालुक्यातील धुनकोड नंबर 2 या ठिकाणी मी रुजू झालो. आंतरजिल्हा बदलीतून मी त्या ठिकाणी आलो आणि त्या ठिकाणी 1 ते 5 चे वर्ग आहेत आणि 1 ते 5 च्या वर्गातील सर्व विषय मी त्या ठिकाणी विद्यार्थ्यांना शिकवतो. ग्रामीण भागातल्या विद्यार्थ्यांना शिकवत असताना खरं तर आव्हानं खूप असतात नाही का. बऱ्याच वेळेला काय असतं की घरची परिस्थिती लेकरांची एवढी स्ट्रॉंग नसते. बरेच नाही सगळीच मुलं शेतकरी कुटुंबातले असतात, शेतमजुरांचे असतात नाही का, कष्टकऱ्यांचे असतात मुलं. आणि मग अशा विद्यार्थ्यांना या ठिकाणी सगळंच आलं पाहिजे आणि त्यासाठी एक शिक्षक म्हणून आपली भूमिका नेहमीच पुढं असते. तर एक विचार असं वाटतं सर की जे अवघड विषय असतात तसं तर सगळेच विषय अवघड आहेत आणि सगळेच विषय सोपे आहेत. तर अगदी पहिलीचा विद्यार्थी आहे त्याला आपल्याला बाराखडी शिकवायची नाही का, किंवा त्याला गणित शिकवायचं, आपल्याला उजळणी शिकवायची आहे. म्हणजे वर्गानुसार त्याचा या ठिकाणी अगदी बौद्धिक स्तर उंचावलेला असतो. तर काय नेमके आव्हान असतात म्हणजे अगदी पहिलीला जेव्हा तुमच्याकडे विद्यार्थी येतो त्यावेळेला त्याला येण्यासाठी म्हणजे वाचता येण्यासाठी लिहिता येण्यासाठी आपण काय प्रयत्न करता आणि कसे प्रयत्न करता आपण? सुरुवातीला म्हणजे ग्रामीण भागामध्ये जसं आज शहरी भागामध्ये नर्सरी पासून विद्यार्थ्यांना शिक्षण दिलं जातं, त्या ठिकाणी पालक त्याचं वातावरण हे अगदी सुशिक्षित असतं आणि विद्यार्थ्यांना सहज त्या गोष्टी येतात. पण ग्रामीण भागातले विद्यार्थी हे लहानपणापासून म्हणजे एकदम ज्यावेळेस त्यांचा 3 वर्षाचं वय असतं की त्या वयात त्यांची बुद्ध्यांकाची वाढ असते, त्यावेळेस त्यांना तसं पोषक वातावरण मिळत नाही. परंतु आम्ही असा उपक्रम पहिला केला की जो मुलगा आमच्याकडे पहिलीला दाखल होणार आहे तर आम्ही त्याला बालवाडीतूनच दुपारची बालवाडी झाल्यानंतर किमान 1-2 तास हसत खेळत त्यांना पहिलीच्या वर्गात बसवतो. आणि जी त्याची वरच्या वर्गाची भीती आहे पहिलीच्या वर्गाची किंवा मोठ्या शाळेत जाण्याची ती आम्ही सुरुवातीला दूर करतो. आणि त्यामुळे काय होतं की पहिलीला आलेला मुलगा सहजच ते ज्या काही क्षमता आहेत तो एक किमान पहिल्या 2 महिन्यातच प्राप्त करतो. आणि त्यामुळे त्याला इंग्रजीची ओळख, मराठी अक्षर असतील किंवा अंक ओळख असेल ही त्यांना पहिल्या 1 ते 2 महिन्यातच चांगली होते. बऱ्याच वेळा काय असतं की असं म्हणतात की शाळेची इमारत नाही का, अगदी मधलं जे काही स्ट्रक्चर आहे ते स्ट्रक्चर पाहून पालक विद्यार्थ्यांना शाळेमध्ये त्या प्रवेश द्यायला असतात. पण मला असं वाटतं की इमारतीपेक्षा आतल्या स्ट्रक्चरपेक्षा सुद्धा या ठिकाणी शिक्षक गुरुजी कसे आहेत नाही का, गुरुजींची बॉडी लँग्वेज, गुरुजींचं नॉलेज आणि गुरुजींचं डिव्होशन नाही का, या सगळ्या गोष्टी चांगल्या असतील तर अगदी इमारत नसेल तर चालेल, विद्यार्थी घडतात. तसं तुमच्याकडे पाहिल्यानंतर किंवा तुमच्याबद्दल माहिती घेतल्यानंतर एक गोष्ट कळाली की तुम्ही विद्यार्थ्यांना शाळेची गोडी निर्माण म्हणजे त्याच्यात ती गोडी निर्माण करतात. तर विद्यार्थ्यांमध्ये गोडी निर्माण करणं हे सोपं नाही करत नाही का, कारण लहान मुलं ही देवाघरची फुलं असतात, ती अगदी इनोसंट असतात, इमोशनल असतात आणि मग त्यांचा कल आपल्याला त्यांच्या कलाकाराने घ्यायचा असतो. तर त्यांचा कल आपल्या शाळेकडे आपल्या वर्गामध्ये रमेल यासाठी कुठले कुठले उपक्रम राबवतात? सर्वप्रथम तर काय आहे की शिक्षण क्षेत्रामध्ये जे आमूलाग्र बदल होत आहेत की असे बदल होत आहेत की शिक्षण क्षेत्रात जास्त तज्ञ असलेल्या व्यक्ती किंवा सुशिक्षित पालकांनाही आज समजत नाही की मुलांना कोणत्या टप्प्यावर कोणत्या पद्धतीचं ज्ञान द्यावं. आणि त्यात ग्रामीण भागातले तर पालक असे आहेत की त्यांना आपल्या विद्यार्थ्याच्या क्षमता हे ओळखण्यात खूप उशीर होतो आणि तोपर्यंत वय निघून गेलं जातं. मग आज मी ज्या ग्रामीण भागामध्ये डोंगरी पट्ट्यामध्ये काम करतो त्या ठिकाणचं वातावरण असं आहे की त्या ठिकाणी जवळपास 60 ते 70% पालकांची मुलं म्हणजे पालक ते ऊस तोडीला जातात आणि ते 6 महिने 4 महिने तरी किमान त्या मुलाजवळ नसतात. अशा परिस्थितीत त्यांना शिकवणं किंवा त्यांचं शिकवलेलं आहे ते सराव करून घेणे खूप कठीण असतं. म्हणून आम्ही असे उपक्रम वापरले की जे शिक्षण तज्ञाच्या किंवा शैक्षणिक धोरणाच्या पलीकडेही जाऊन डायरेक्ट मुलांना ते लागू होतील किंवा त्यांना सहज ते करता येतील असे उपक्रम केले. त्याच्यातला पहिला उपक्रम म्हणजे असा चालू केला आम्ही की आज गावामध्ये प्रत्येक विद्यार्थ्याच्या दारात एक इंग्रजी पाटी असते आणि त्याच्यावर विद्यार्थी उठला की तो त्या ठिकाणी एक इंग्रजी वर्ड लिहितो सकाळी उठल्याबरोबर.
आणि तो वर्ड जो आहे त्याचा तो जेवढे विद्यार्थी आहेत शाळेतले ते शाळेत जाताना किंवा दिवसभर परिसरामध्ये फिरताना ते त्या पाठीवरचा वर्ड पाहतात आणि म्हणून त्याचं इंग्रजीचं जे नॉलेज आणि भीती आहे ती भीती दूर झाली आणि नॉलेज वाढलं. म्हणजे त्या पाठीवर तुम्ही वर्ड लिहितात ते मुलंच लिहितात. मुलंच लिहितात. दारात प्रत्येकाच्या पाठी आहे, मग ते लाकडाले असेल, मेढीला असेल किंवा तिथल्या जे काय वस्तू आहे त्याला ते अडकलेले असते. अच्छा. आणि तो विद्यार्थी स्वतः लिहितो. मग त्याला काय होईल की शाळेत आल्यानंतर जी त्याला शब्द पाठांतर आहेत किंवा इतर गोष्टी इंग्रजीच्या करायच्या तो उठल्याबरोबरच करू लागला. याला आपण काय म्हणूया प्ले विथ इंग्लिश वर्ड. आणि त्याला सहज परत काय होईल की आजूबाजूच्या मुलांनी लावलेले पाठ्य त्याच्या नजरेतून झाले आणि त्याची इंग्रजीचं पाठांतर त्याची वाचण्याची क्षमताही वाढली. मला असं वाटतं की डर काय जीत कारण एखाद्या विषयाची जर मला भीती वाटली, घबराट असेल तर तो विषय तुम्हाला समजत नाही. आणि मुळामध्ये गुरुजी हे जबाबदार करतात. कारण गुरुजी जर अगदी सोप्या पद्धतीने घेत असतील, गुरुजी जर विद्यार्थ्यांचं मन जिंकत असतील आणि त्यांना त्याची तळमळ असेल तर मला असं वाटतं की विद्यार्थ्यांना तो विषय आवडतो आणि गुरुजी आवडतात. तर साधारणतः एकूण जी संख्या आहे 1 ते 5 ची किती साधारणतः? आता आमच्याकडे 1 ते 5 चे 40 विद्यार्थी आहेत. 40 विद्यार्थी. आणि वरच्या वर्गाचे काही मुलं आमच्याकडं धुनकोड 1 मध्ये शिकतात, परंतु त्या ठिकाणी जाणे येण्यास त्यांना अडथळा आहे म्हणून 6वीचे काही विद्यार्थी आमच्याकडे बसतात. या सगळ्या विद्यार्थ्यांना अध्यापकांसाठी किती गुरुजी तुम्ही सगळे? आम्ही सध्या 2 आहेत आणि सध्या न्यू युवा ट्रेनर म्हणून जे घेतलेले आहेत त्याच्यातून एक महिलेची त्या ठिकाणी निवड. आपण बघतो की अवतीभोवती इंग्रजीच्या माध्यमाच्या ज्या शाळा आहेत त्यांचे प्रमाण आहे आणि स्पर्धा आहे खरं तर. आणि या स्पर्धेमध्ये आपले विद्यार्थी टिकले पाहिजेत. मग त्या स्पर्धा परीक्षा असतील किंवा इतर कुठल्या काही कॉम्पिटिशन असतील, आणखी काय असेल. कारण पालक काय बघतात की जर गुरुजी चांगलं शिकवत असतील तर त्यांचा ऍडमिशन देण्याचा कल असतो. तर या स्पर्धेमध्ये आपले विद्यार्थी वाढले पाहिजेत, आपले विद्यार्थी टिकले पाहिजेत. यासाठी आपण जे प्रयत्न करतो ते कौतुकास्पद आहेत, पण आमचे प्रेक्षक उत्सुक आहेत की आपण काय करता नेमकं. तसं पाहिलं तर जिल्हा परिषद शाळा ही मुळात नैसर्गिक शिक्षण देणाऱ्या पायाभूत पहिल्या शाळा आहेत की विचार केला तर आज आपल्या वयातील किंवा आपल्या पुढील वयातले सुद्धा बरेच जण जिल्हा परिषद शाळेत शिक्षण घेऊनच बऱ्या उच्च पदावर गेलेले आहेत. आणि त्या ठिकाणी असलेले शिक्षक हे चांगल्या स्पर्धेतून किंवा निवड यादीतून त्यानंतर काही परीक्षा पात्र होऊन त्या ठिकाणी निवड केलेली असतात. आता इंग्रजी माध्यमाचं शिक्षकांना किंवा त्या माध्यमाला नाव ठेवण्याचा आपल्याला त्या ठिकाणी अधिकार नाही, परंतु ग्रामीण भागात सहज उपलब्ध होणारं शिक्षण म्हणजे जिल्हा परिषद शाळेतलं शिक्षण आहे. आता या स्पर्धेमध्ये आपण काय केलं की विद्यार्थ्यांना बाहेरच्या जीवनाचं आपण जे चालू आहे त्याचं ज्ञान आपण ग्रामीण भागात सुद्धा देण्यासाठी सक्ती निर्माण करणारं शिक्षण असतं की तुला आलंच पाहिजे नाही तर तुला शिक्षा मिळेल. तर यापेक्षा सुद्धा आसक्ती निर्माण करणारं शिक्षण पाहिजे खरं तर, नाही का? की मुलामध्ये सक्ती नको तर आसक्ती पाहिजे, आवड पाहिजे. तुला उद्या डॉक्टर व्हायचं पण इंग्रजी शिकायची नाही, की तुला स्पर्धेमध्ये टिकायचं असेल किंवा तुला वाटतं की शिकायचं बुवा शिक्षण हे चांगलं आहे त्या अनुषंगाने तू शिक आणि त्याला ते पटलं पाहिजे. तर विद्यार्थ्यांमध्ये आसक्ती निर्माण करण्यासाठी कुठले कुठले प्रयोग आपण राबवतो? म्हणजे विद्यार्थ्यांना ते शिक्षण नोकरी लागण्यासाठीच असावं असं आम्ही सुरुवातीपासूनच विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतो. त्यांना बरेच अनुभव असे देतो की काही चित्रपटातून म्हणा किंवा काही अशा प्रत्यक्ष अनुभवातून काही आत्मीय व्यक्तींना शाळेत आमंत्रित करतो की त्यांनी सांगितलं त्या ठिकाणी विद्यार्थ्यांना की बाळांनो किंवा विद्यार्थ्यांनो आपल्याला हे जे इंग्रजी माध्यम आहे किंवा इंग्रजी विषय आहे, गणित आहे, हे फक्त आपल्या नोकरीसाठी नाही तर हे आपल्या जीवनाचा मार्ग आहे की त्याच्यामुळे आपलं जीवन बऱ्याच ठिकाणी सुकर होऊ शकतं. आणि असे काही कार्यक्रम आम्ही शाळेवर ठेवतो की आज आमचा धारूर तालुका जरी असला तरी तुमच्या वडवणीच्या पत्रकार संघाने सुद्धा आमच्यात कार्यक्रम घेतले आणि ती भिंतीच्या बाहेर जाऊन 4 भिंतीच्या बाहेर जाऊन घेतली कारण की त्यांना या ठिकाणी दिसलं की या विद्यार्थ्यांना गरज आहे. आणि असे कितीतरी आदर्श व्यक्ती आमच्या तिथे मार्गदर्शन करतात विद्यार्थ्यांना की त्यांना जाणीव करून देतात की हे शिक्षण म्हणजे फक्त नोकरी किंवा एक पैसे मिळवण्याचं साधन नाही तर चांगला माणूस घडण्याचं सुद्धा पहिलं ते एक पाया किंवा मार्ग आहे. सर, ग्रामीण भागामध्ये शिकवत असताना अनेक आव्हानं असतात, बऱ्याच वेळेला उदासीनता असते किंवा मानसिकता नसते, कधी कधी आर्थिक परिस्थिती असते आणि या सगळ्या कंडिशनमधून त्या लेकरांना चांगलं बनवायचं असतं आपल्याला, नाही का?
आणि मला असं वाटतं की जेव्हा अशा परिस्थितीनं जेव्हा विद्यार्थी बनतात त्यावेळेला खऱ्या अर्थानं क्रेडिट गोज टू यू टीचर. सर एक विचार असं वाटतं की जसं तुम्ही विद्यार्थ्यांना घडवतायत, पुरस्कार देऊन तुमचा सन्मान झालेला आहे, सर्व दूर कौतुक होत आहे की यस यू आर द बेस्ट. पण आम्हाला एक गोष्ट ऐकायची आता की जसं तुम्ही विद्यार्थी घडवण्याचं काम करतात मागच्या अनेक वर्षापासून नाही का, 2007 पासून, परंतु तुम्ही कसे घडलात हे आम्हाला ऐकायचे खरं तर. कारण आमचे न्यूज वन महाराष्ट्र चॅनलचे सर्व प्रेक्षक, लाखो प्रेक्षक, इव्हन तुमचे पालक नाही का, तुम्हाला ओळखणारे, तुमच्यावर प्रेम करणारे, सगळ्यांना उत्सुकता आहे आता की आमचे भिषक गुरुजी कसे घडले. तुमचं गाव केज तालुक्यातील किंवा या जिल्ह्याच्या बाउंड्रीवरलं सौंदना गाव, तर या सौंदना गावचे आपण भूमिपुत्र आहात. तर एकूणच तुमची आर्थिक परिस्थिती, एकूणच तुमची कंडिशन त्या काळातली, तुमच्या आई वडिलांचे संस्कार, आपण कसे घडलात हे आम्हाला सांगा. आम्हीही सुरुवातीला या ठिकाणी ग्रामीण भागात आणि गावातल्या जिल्हा परिषद शाळेतच शिकलो. 5वी पर्यंत 4थी पर्यंत शिक्षण आमचं याच ठिकाणी झालं, माझे दोन्ही भावाचे. आणि नंतर आम्ही त्याच्यानंतरचं शिक्षण हे 6वी ते 10वी आपेगाव या ठिकाणी पूर्ण केले. जय किसान विद्यालय आपेगाव. आणि आम्हाला जाण्यासाठी दळणवळणाची या ठिकाणी बसची सुविधा होती. कधी शनिवारी आम्हाला चालत यावं लागायचं, बस नसली किंवा पाऊस वगैरे पडला तर आम्हाला पाण्यातून सुद्धा जावं लागायचं. पण मेन आमचा पाया जो आहे तो इथंच आमच्या मूळ शिक्षकांनी या ठिकाणी पक्का केला की जिल्हा परिषद शाळेमध्येच आमची गुणवत्ता चांगली झाली. आणि त्याच्यामुळे पुढच्या शिक्षणाला आम्ही लातूर शिकलो, पुणे शिकलो, नागपूर या ठिकाणी मी BEd पूर्ण केलं. पण त्या ठिकाणी कोणत्या प्रकारची अडचण आली नाही, कारण या ठिकाणचा पाया आमचा मजबूत होता. सर शाळेमध्ये आपण घडतो आपल्याला चांगले गुरुजी भेटल्यानंतर नाही का, तसं तुमच्या जिल्हा परिषद शाळेमध्ये असेल किंवा जय किसान विद्यालय आपेगाव असेल, या ठिकाणी तुम्हाला चांगले कोणते गुरुजी भेटले नाही. सगळे गुरुजी चांगले असतात, परंतु त्यातल्या त्यात आपल्याला घडवणारे काही गुरुजी वेगळे असतात नाही का. तसं तुमचे आवडते गुरुजी कोण होते? माझे इथं प्राथमिक मध्ये आवडते गुरुजी कसपटे गुरुजी आणि गाठोळे गुरुजी, जे जिल्हा परिषदला मला 4थी पर्यंत शिकवत होते. की त्यांनी त्यावेळेस आम्हाला अतिशय चांगल्या पद्धतीने शिक्षण दिलं. आणि नंतर 6वी ते 10वी पर्यंत आम्हाला जे लाभले ते आमच्या गावातले आजचे मूळ या ठिकाणचे रहिवासी नांदुरे सर, की त्यांचं शिक्षण म्हणजे असं होतं की आजही मी निरीक्षण करतो, पण त्या पद्धतीने आम्हाला आणखीन विज्ञानचं टीचिंग त्याच्या पद्धतीनं कोणी केलं नाही. इतके फास्ट विदाउट बुक आणि एकदम चांगल्या पद्धतीचं शिक्षण त्यांच्याकडून मिळालं. ते आमच्यासाठी नेहमीच आदर्श आजही आहे. तुम्हाला चांगले गुरुजी भेटल्यामुळे तुम्हाला चांगलं गुरुजी होतात नाही का, कारण असं म्हणतात की जे पेराल ते सोबत होतं. सर एक विचार असं वाटतं की या सगळ्याच्या पलीकडे दुसरी एक शाळा असते, ती म्हणजे आपल्या आईवडिलांची संस्काराची शाळा. तर आईवडिलांनी काय संस्कार दिले, कशा प्रकारे तुम्हाला घडवलं की जेणेकरून तुम्हाला एक आदर्श गुरुजी होतात आणि आदर्श माणूस सुद्धा. हो, की सुरुवात म्हणजे आमच्या घराची अशी आहे की आई वडिलांनी आम्हाला सुरुवातीला पैशापेक्षा प्रामाणिकता जास्त शिकवली. की तुम्ही प्रामाणिक राहा, पैशापेक्षा प्रामाणिकपणा जास्त शिकवला, कारण ऑनेस्टी इज द बेस्ट पॉलिसी. येस. आणि कुठल्याही पदाची किंवा पैशाची लालच करावी किंवा आपण त्या पदाला बैमान राहावं अशी थोडी सुद्धा त्यांच्या शिक्षणेतून आम्हाला मिळाली नाही. म्हणून आम्ही कुठल्याही भूमिकेत पहिल्यांदा त्याग करण्याची वृत्ती ठेवत होतो. आणि त्याच्यामुळं आज काम करतानाही आम्हाला प्रेरणा भेटते की आपण काम करताना त्या ठिकाणचा मोबदला पाहिला ना पाहिजे, तर आधी सुरुवातीला आपलं त्या ठिकाणी योगदान दिलं पाहिजे. लहानपणी जेव्हा तुमचं शिक्षण सुरू होतं त्यावेळेला आर्थिक परिस्थिती कमालीची स्ट्रॉंग होती का अगदी मध्यम होती? नाही, आर्थिक परिस्थिती एकदम मध्यम होती. मध्यम होती. हा, आम्हाला बऱ्याच नातेवाईकाचा सपोर्ट झाला. शिक्षण आमचे तिघं आम्ही बंधू आहेत की भाऊ आहेत, तर आम्हाला त्यावेळेस आमचे पूर्ण शिक्षण पूर्ण करण्यासाठी नातेवाईकांनी काही वडिलांच्या मित्रांनी सहकार्य केलं आणि त्याच्यातूनच आम्ही पुढे आलो. बऱ्याच वेळेला गुरुजी काय असते की आपली जर आर्थिक परिस्थिती स्ट्रॉंग नसेल तर शिक्षणाकडे आपल्या एवढा कल नसतो, उदासीनता असते. तसं तुम्हाला कधी वाटलं नाही का की आता आपली परिस्थिती एवढी स्ट्रॉंग नाही, मग शिक्षण नको आपल्याला, असं म्हणजे कधी याचा मनामध्ये विचार आला का? नाही, तसा विचार आला नाही, पण असा विचार यायचा की आपल्याला ह्याच्यापेक्षाही चांगलं शिक्षण घेता आलं असतं. शिक्षणासाठी जास्त प्रेरित कोणी केलं, म्हणजे आईने का वडिलांनी, दोघांनी? नाही, दोघांनी आणि जास्त परिस्थितीने. जास्त परिस्थिती. मला असं वाटतं की परिस्थिती माणसाला बरंच काही शिकवते नाही का. लहानपणापासूनच असं होतं का की मला शिक्षक व्हायचे, असं काही स्वप्न होते वेगळे असे? नाही, स्वप्न असे होते की मला लहानपणापासून डॉक्टर व्हायचं होतं. अरे वा. बर. आणि योगायोगानं मला 10वीला मार्क्स अपेक्षेपेक्षा कमी पडले आणि मग मला कोणती शाखा निवडायची ह्याच्यात मी संदिग्ध होतो. आणि नंतर लातूरला मी बसवेश्वर कॉलेजला आर्ट निवडलं
आणि 8 नंतर मी त्यानंतर पर्याय ठेवला की मी आता शिक्षक होणार. अच्छा, म्हणजे जे काही निवडलं ते अगदी योग्य निवडलं नाही का, आणि आज त्याच्यावर पूर्णपणे समाधानी आहात. म्हणजे DED लागणे हा एक टप्पा असतो आणि DED झाल्यानंतर नोकरी लागणे हा दुसरा टप्पा असतो. तसं तर आता DED करणं सोपं झालं खरं तर, परंतु नोकरी आता काही नाही नाही का. त्या काळामध्ये DED लागला नंबर तुमचा आणि नोकरी पण लागली जिल्हा परिषदला. ज्यावेळेला पहिला कॉल आला होता तुम्हाला, त्यावेळेला काय भावना होती नेमकी? त्यावेळेस प्रचंड आनंद झाला होता, कारण की DED नंबर ही लागल्यानंतर की माझ्या त्या वयातला मी गावात एकमेव होतो की मी DED करत आहे. आणि नोकरीला जिल्हा परिषदला लागल्यानंतर या ठिकाणी मी एकटाच होतो. आणि विशेष म्हणजे आम्हाला प्रत्येक गोष्टीची अशी गरज आणि आतुरता होती की त्यामुळे त्याची उत्सुकता, त्याचं महत्त्व जास्त होतं. आणि म्हणून मी त्या दिवशी खूप आनंदित होतो. आमच्यात असं वातावरण झालं होतं की खूप जग जिंकल्यासारखं वाटत होतं. आपण एक चांगल्या यशस्वी टप्प्यावर गेलो त्याची जाणीव होत होती. तुम्हाला या आनंद झालाच, पण त्याचबरोबर मला असं वाटतं की जे जाणीव पण होती की आपल्याला DED नंबर लागला, आपल्याला नोकरी लागली, याचा अर्थ आपल्याला हे सहज भेटलेलं नाही. आणि मग आपल्याला नोकरी ज्यासाठी लागली, ज्या विद्यार्थ्यांसाठी लागली आहे त्यांना चांगलं शिकवायचं नाही का. साधारणतः आज किती वर्ष झाले पूर्ण या सर्व्हिसला? मला यावर्षी पूर्ण 17 वर्ष झाले. 17 वर्ष. त्यापैकी मी 7 वर्ष अदर डिस्ट्रिक्ट म्हणजे हिंगोली जिल्ह्यात होतो आणि 10 वर्ष मला बीड जिल्ह्यात या ठिकाणी धुनकोड शाखा नंबर 2 या ठिकाणी जी जिल्हा परिषद शाळा आहे या ठिकाणी आपण अध्यापन करता. सर, आता खरं तर आणखी जबाबदारी वाढते. नुकताच राष्ट्रीय पुरस्कार भेटलाय, नॅशनल अवॉर्ड भेटलाय, आदर्श शिक्षक पुरस्कारही देऊन तुमचा सन्मान केला आहे. काय वाटतं पुढे आणखी काय बदललं पाहिजे, आणखी काय केलं पाहिजे नेमकं? कारण काय असतं का की जेव्हा पुरस्कार मिळतो तेव्हा समाजाच्या, पालकांच्या, विद्यार्थ्यांच्या, सहकार्यांच्या नाही का सगळ्यांच्या भावना उंचावलेल्या असतात. अरे सरांकडनं आणखी काहीतरी बेस्ट आपल्याला भेटलं पाहिजे. तसं तुम्हाला काय वाटतं आणखी आपण काय आणखी चांगलं दिलं पाहिजे? माझ्या दृष्टिकोनातून आज रोजी जे कार्य मी करतोय किंवा माझ्याकडे जी जबाबदारी आहे त्याच्यात मला असं वाटतं की ग्रामीण भागातील जे सर्व तळमळातले आहेत विद्यार्थी की ज्यांचे पालक आज फक्त कुठं छोट्या मोठ्या मजुरीवर आपलं कुटुंब भागवतात आणि मोठं उच्च पदस्थ किंवा चांगल्या ठिकाणी शिक्षण घेऊ शकत नाही, तर सगळ्यांनी मिळून जर आपण एक चळवळ केली किंवा ही जिल्हा परिषद शाळा वाचवणे, नुसतं वाचवणं नाही तर त्याच्यात डेव्हलप करणे, सुधारणा करणे आणि त्या ठिकाणी सर्व घटकातील विशेष म्हणजे आर्थिक स्तरच खाली असेल असा नाही तर आर्थिक स्तर चांगल्या असणाऱ्या सुद्धा पालकांची त्या ठिकाणी मुलं येऊ शकतील अशा प्रकारचं वातावरण जिल्हा परिषद शाळेत तयार करणं हा माझा एकमेव. मला एक विचारायचं वाटतं की जिल्हा परिषद शाळेचे जे शिक्षक असतात हे मेरिट नाही आलेले असतात, यांची टक्केवारी आणि चांगली असते, हुशार असतात नाही का, आणि म्हणून ते जिल्हा परिषद लागलेले असतात. मग असं काय कारण ठरलंय आताच्या काळामध्ये की म्हणजे इतका अगदी हुशार वर्ग हा या ठिकाणी लागलेला असतो, कुठलाही मग तिथं वशिला नसतो नाही का, तुमची मेरिट बोलते खरं तर तिथं मेरिटनुसार तुमचं ते सिलेक्शन असतं, स्पर्धा परीक्षा असतात बऱ्याच वेळेस नाही का. मग तरी सुद्धा जी संख्या रोडावलेली आहे याचं काय कारण वाटतं तुम्हाला? संख्या म्हणजे त्या ठिकाणी असलेल्या सुविधा आणि बाहेर जे वातावरण जे खाजगीकरणाचं शासनाच्या मार्फत चालू आहे की तात्काळ एखाद्या शाळेला परवानगी देणे आणि त्या ठिकाणी कुठलीही सुखसुविधा नसताना की इंग्लिश माध्यम असतील किंवा इतर माध्यम त्यांना लगेच तात्काळ प्रवेश दिले जातात. आणि विशेष म्हणजे की जिल्हा परिषद शाळेची गुणवत्ता ही खूप चांगली आहे, आजही चांगली आहे. एक तर तिथे कोणती फीस नाही, कोणती फीस नाही आणि तेवढ्या विदाऊट फीसच्या मध्ये काम करणारे आज भरपूर शिक्षक आहेत की म्हणजे विद्यार्थ्याकडून फीस न घेता. तर ह्याच्यात फक्त आज रोजी काय होत आहे की जो काही शासनाचा मुलाच्या बाबतीतचा विचार आहे ग्रामीण भागातल्या तो एक सकारात्मक होत नाही की ही मुलं चांगले शिकवण्यासाठी शिक्षकाला पुरेपूर वेळ दिला पाहिजे, शिक्षकाकडचे काही अतिरिक्त काम आहे ते काढले पाहिजे. शिक्षकचा दर्जा चांगला आहे, गुणवंत आहेत, हुशार आहेत, पण त्यांच्यावर जे अतिरिक्त जो कामाचा ताण आहे बाहेरचा तो थोडा काढला तर त्यांना आणखी जास्त वेळ देता येईल. पाहिले आपण की मुळामध्ये जिल्हा परिषद शाळा कुठली असो त्या ठिकाणचे ज्ञानदान करणारे, अध्यापन करणारे गुरुजी अत्यंत हुशार असतात, प्रामाणिक असतात. फक्त एकच आहे की थोडं त्या ठिकाणी जे काही भौतिक सुविधा आहेत त्या वाढवल्या पाहिजेत, चांगली इमारत पाहिजे, त्याचबरोबर शिक्षकांचे जे इतर जे काम आहेत ते थोडे कमी केले पाहिजेत. आणि मग बघा या ठिकाणी आणखी आपल्याला गुणवत्ता वाढलेली दिसेल आपल्याला. तसं तर या ठिकाणची गुणवत्ता वाढलेली असतेच,
अगदी भिक्षे गुरुसारखे अनेक गुरुजी आहेत की जे प्रामाणिकपणे काम करतात. अगदी विद्यार्थी घडले पाहिजेत यासाठी त्यांची तळमळ असते. सर स्वतः ज्या ठिकाणी शाळा आहे त्यांची तिथं मुक्काम करतात, ते विद्यार्थी पालक यांचे संवाद साधतात आणि काय पाहिजे नेमकं आणि काय आपण डेव्हलप केलं पाहिजे यासाठी त्यांचा सतत भर असतो. सर आताशी सुरुवात झाली आहे, तुम्हाला भविष्यामध्ये अनेक पुरस्कार मिळवत, अनेक तुमचे चांगले विद्यार्थी घडवत आणि तुमच्या पुढील वाटचालीला न्यूज वन महाराष्ट्र चॅनलच्या खूप शुभेच्छा. निश्चितच आदर्श गुरुजी जिल्हा परिषद शाळेचे सन्माननीय दीपक भिशे सर यांच्या साधला संवाद घेतलेली मुलाखत प्रेक्षकांना अगदी मनातून आवडली असेल. परत भेटूया पुढच्या मुलाखतीमध्ये. तोपर्यंत पाहत राहा न्यूज वन महाराष्ट्र चॅनल. धन्यवाद.